हॅलो माय डिअर स्टुडंट, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओ सेक्शन मध्ये स्वागत. टुडे वी आर गोइंग टू डिस्कसिंग अबाउट the part of the leaf which is a lamina, and the next session or the next part of the chapter. ठीक आहे. लास्ट व्हिडिओ सेक्शन मध्ये आपण एकदम छान एरियल मॉडिफिकेशन ऑफ द स्टेम बघितलेलं होतं आणि आज आपण बघणार आहोत लॅमिना आणि त्याच्या पुढील भाग. चला तर मग विदाउट वेस्टिंग अवर टाइम वी जस्ट नीड टू स्टार्ट. आपण सुरुवात करू. चलो आगे बढ़ते. आता आपल्याला लॅमिना काय आहे हे समजून घ्यायचं आहे. ठीक आहे बेटा, लॅमिना काय आहे? लॅमिना आर द लीफ ब्लेड. लीफ ब्लेड म्हणजे कोण? लीफ ब्लेड याने एक पात जे हे माझ्या हातात आहे, हे बघा, हे लीफ ब्लेड आहे. ओके ना? यस. डिफरंट टाइप ऑफ द लीफ राइट नाउ आय हॅव. हे एक प्रकारचं लीफ आहे, हे दुसऱ्या प्रकारचं लीफ आहे. दोन लीफ माझ्या जवळ आहेत आणि ह्या एंटायर लीफला आपण असं म्हणू की त्याला आपण याच्यामध्ये लीफ ब्लेड म्हणू शकतो. ठीक आहे ना? चलो त्यानंतर पुढे जाऊ. आता द लॅमिना और द लीफ ब्लेड इज द ग्रीन एक्सपांडेड पार्ट. पार्ट तर ग्रीन आहे आणि तो एक्सपांडेड आहे. आता लॅमिना तर हिरवा आहे. Yes, definitely the lamina is green in color and it is expanded. It means that it increase in the size. It means that it is flattened. I hope you should better understand. Part of the leaf with vein and veinlet. My dear student, vein आणि veinlet ह्याच्यावर आहेत. Do you understand vein means काय? vein ला मुख्य शीर असे आपण म्हणतो. मुख्य शीर असे आपण म्हणतो आणि व्हेनलेट म्हणजे त्या शिरांपासून निर्माण होणारे हे जे स्ट्रक्चर्स आहेत यांना आपण व्हेनलेट असे म्हणू. व्हेनलेट याने जाळं, व्हेनलेट याने नेटवर्क ऑफ द स्मॉल वेसल्स और द वेन्स. ओके, तर मग अशा स्ट्रक्चरला आम्ही लॅमिना असे म्हणणार आहे. देयर इज अ usually middle prominent vein which is known as the mid rib. आता माझ्याकडे एक मस्त असे लीफ आहे आणि in that leaf there is a centrally placed a prominent vein is present. Centrally placed. Okay na? I hope you should understand. Everybody clearly seen it. Okay na? एक mid rib present आहे आणि prominent vein आहे. It is the vein of the leaf and that is present in the center position of the leaf. आहे ना? म्हणून तर आम्ही त्यांना म्हणणार मिड रिब. ओके, आय होप यू शुड एव्हरीबडी सीन इट क्लिअरली. दिसतंय ना? येस. त्यानंतर बेटा वेन प्रोव्हाइड द रिजिडिटी टू द लीफ ब्लेड. तुम्हाला माहिती आहे वन थिंग की हे जे लीफ आहे या लीफला जी रिजिडिटी भेटलेली आहे, दृढता, ती दृढता कशामुळे भेटलेली आहे? बिकॉज ऑफ ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ लार्ज नंबर ऑफ द वेन्स, लार्ज नंबर ऑफ वेनलेट्स अँड द मिड रिब. म्हणजे बेसिकली मिड रिब कॅन प्रोव्हाइड द रिजिडिटी टू द लीफ ब्लेड. या लीफच्या ब्लेडला रिजिडिटी दिली कुणी? तर ह्या वेन्सनं दिलेली आहे. लीफ इज अ डॉर्सी वेंट्रल. व्हेन इट्स अ वेंट्रल सरफेस इज अ स्ट्रक्चरली डिफरंट फ्रॉम द डॉर्सल सरफेस. आता हे माझ्याकडे लीफ आहे. डॉर्सी वेंट्रल मीन्स काय? द डॉर्सल साइड ऑफ द लीफ इज अ स्ट्रक्चरली डिफरंट फ्रॉम द वेंट्रल साइड. आपल्याला दिसते का बेटा? यस. आय होप यू शुड क्लिअरली ऑब्झर्व अ डिफरन्स बिटवीन द डॉर्सल साइड अँड दिस इज द वेंट्रल साइड. So structurally dorsal and ventral sides are totally different from each other, due to which we call them dorsiventral. याच कारणामुळे आपण त्यांना डॉर्सी वेंट्रल असे म्हणतो. ओके,
एक्झाम्पल डायकॉटिलिडॉनस लीव्स. आता हे एक्झाम्पल आपल्याला दिसतात कुठे रे बेटा? डॉर्सी म्हणजेच आपल्याला ती दिसून येतात. जनरली विचार जर केला आपण तर ते दिसतात माय डिअर स्टुडंट कुणामध्ये आपल्याला? तर ह्या डायकॉट मध्ये. डायकॉट मीन्स काय? देर इज द प्लांट विच प्रोड्युसेस द डायकॉटिलिडॉनस सीड. ठीक आहे ना? डायकॉटिलिडॉनस सीड ज्या ज्या प्लांट्स मध्ये प्रोड्यूस होतात सच प्लांट्स आर कॉल्ड एज अ डायकॉटिलिडॉनस लीव्स ऑर द सीड्स. ओके बेटा. नेक्स्ट. त्यानंतर आता लीव्स हॅव सिमिलर साइज. आता या लीव्स कडे काय आहे बेटा? सिमिलर साइज दिसून येतात आपल्याला. म्हणजे कशा? सपोज दॅट आय हॅव अ लीफ. एक माझ्याकडे दुसरं लीफ आहे. तर बोथ सिमिलर सरफेसेस फ्रॉम एक फॉर एक्झाम्पल this is the ventral side of the leaf, this is the dorsal side of the leaf. Both these sides are similar surfaces. त्यांचा सरफेस कसा आहे? सिमिलर आहे. मग असं सिमिलर सरफेस असेल such type of the leaf is considered as a isobilateral. Bi means two, lateral means both sides, and iso means same. This type of the leaves are seen in the monocot plants. कोणत्या प्लांट मध्ये बेटा? मोनोकॉट टाइप ऑफ द प्लांट्स मध्ये आपल्याला हे दिसून येतं. म्हणजे बोथ सरफेसेस सेम आहे. ओके. एक्सेप्शनली some leaves assume such forms that it become difficult to identify both surface of the leaves. My dear student, आपल्याकडे काही असे लीव्स आहेत की त्या लीव्सला आपल्याला आयडेंटिफाय करता येणार नाही. अपवादात्मक लीव्स आहेत. इट मीन्स दॅट की विच वन इज द डॉर्सल साइड ऑफ द लीफ अँड विच वन इज द वेंट्रल साइड ऑफ द लीफ. इट इज अ व्हेरी डिफिकल्ट टू आयडेंटिफाय. म्हणजे ते ओळखताच येत नाही आपल्याला. आणि इफ वी आर नॉट एबल टू आयडेंटिफाय सच टाइप ऑफ द लीव्स then it is called as a centric leaf. Centric leaf or cylindrical leaves. और एक्झाम्पल दिलेला आहे ओनियन कांदा आणि गार्लिक लसूण. whenever you observe the leaf of onion and garlic, you are really not able to understand the side because both the side of the leaves are structurally similar. It is very difficult to understand which one is the dorsal and which one is the ventral. So such type of the condition is considered as a centric type of leaves. बरोबर. Next, they act as a channel for the transport. आता सगळ्यांना माहिती असायला पाहिजे, एव्हरीबडी शुड नीड टू नो दॅट की दे ऍक्ट ॲज अ चॅनल. चॅनलचं काम करतात बिकॉज वॉटर, mineral and food materials are transferred to the every cell of the leaf. ठीक आहे ना बेटा? तर हे जे वेन आहेत, हे जे त्यांचे वेनलेट्स आहेत, the branches is called as a venlet. The midrib, I hope you should know it very well, and midrib have a branches and these branches are nothing but it's a venlet. ते वेनलेट आहेत. आणि वेनलेट काय करतात बेटा? व्हॉट इज द फंक्शन? द मिडरिबचं फंक्शन आहे की मिडरिब कॅन ट्रान्सपोर्ट द डिफरंट टाइप ऑफ मिनरल्स, डिफरंट टाइप ऑफ द फूड मटेरियल, वाटर थ्रू इट, and it can supply such material to the every type of the cell present in the cell. मग यांचं फंक्शन काय की सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या पुरवणे होय. आय होप आपल्याला सगळं छान कळत असेल. पुढे चाललो. इट ऑल्सो परफॉर्म द फोटोसिंथेसिस प्रोसेस. बेटा फोटोसिंथेसिसची प्रोसेस करतात. आम्ही फोटोसिंथेसिसच्या बाबतीमध्ये काय शिकतो? द पार्ट ऑफ द प्लांट विच इज प्रेझेंट ग्रीन इन कलर अँड शो द प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल. मग हे ग्रीन इन कलर आहे, क्लोरोफिल याच्यात प्रेझेंट आहे. इट मीन्स दिस कॅन डेफिनेटली कॅरी आउट द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस अँड गॅसियस एक्सचेंज अँड ट्रान्सपायरेशन. ट्रान्सपिरेशन ऑल्सो takes place through the root through the leaf. याच लीफ मधून ट्रान्सपिरेशन होतं. ट्रान्सपिरेशन मीन्स काय? दी लॉस ऑफ द वॉटर इन द फॉर्म ऑफ द वेपर. म्हणजे वाफेच्या स्वरूपामध्ये पानांनी पाणी लॉस्ट करण्याची जी प्रक्रिया असते, दॅट पर्टिक्युलर टाइप ऑफ द प्रोसेस इज नोन ॲज अ ट्रान्सपिरेशन.
एक्स्ट्रा अमाऊंट ऑफ द वॉटर शुड बी लॉस्ट. ओके, स्टोमॅटोच्या माध्यमाने ते लॉस्ट करतात. ठीक आहे. गॅसियस एक्सचेंज, CO2, O2 basically two type of the gases is for the plant, and they are also exchange these gases with the help of that leaf. Okay, the shape, margin and apex, surface and extent incision of the lamina may be vary. आता ह्या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना माहिती आहे सगळ्यांना. एव्हरी टाइप ऑफ द लीफ, आता माझ्याकडे देर आर 3 डिफरंट टाइप ऑफ लीव्स आर प्रेझेंट. 3 different type of, okay na beta. Every type of such leaves have different its shape, different in their margins, different. आता margins कोणाला म्हणायचं? These are the margins. हे कोण आहेत बेटा? त्याचे margins आहेत. या margin न सुद्धा लीफ अलग अलग असतात. अपेक्स मीन्स हा अपेक्स आहे बेटा, अपेक्स न सुद्धा पानं वेगळी वेगळी असतात. सरफेस, आता याचा डॉर्स, हे वेंट्रल सरफेस अँड द डॉर्सल सरफेस, बोथ दीज सरफेसेस आर डिफरंट और समटाइम दे मे बी सेम. ओके, अँड द इन्सिजन, इन्सिजन मीन्स काय की आता हे कसे पसरले जातात त्याला इन्सिजन असे म्हणू. लॅमिना व्हॅरी इन द डिफरंट लीव्स, वेगवेगळे लीव्स मध्ये लॅमिना हा कसा असतो? डिफरंट असतो. ठीक आहे बेटा, चलो आगे बढ़ते हैं. आय होप आपल्याला कळलं असेल. आणि आता पुढील भाग आपल्याला बघायला जायचा आहे, आणि तो पुढचा भाग आहे व्हेनेशन म्हणजे काय. इतका सोपा आहे. इट इज अ व्हेरी 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 इजी टाइप ऑफ द पार्ट ऑफ चैप्टर, बहुत ही इजी है. आगे बढ़ते हैं, वेनेशन काय आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल we are just try to understand the definition of that word venation means what. The arrangement of the vein, beta, this is the leaf. We know that there is a veins are present in the leaf, but their arrangement of the vein, त्या vein ची arrangement leaf वर कशी आहे. किती सोपा प्रश्न आहे. शिरा म्हणू मराठीमध्ये. पानांवर शिरा कशा पद्धतीच्या असतात. The arrangement of the vein and veinlet, मग त्यांच्यापासून निघणारे वेनलेट्स in the lamina of the leaf. लॅमिना हे complete lamina. In that lamina there is arrangement of the vein and veinlet. म्हणजे वेन आणि वेनलेटच्या ज्या काही इथे अरेंजमेंट आहेत यांचं, तर त्या अरेंजमेंटला आपण म्हणायचे माय डिअर स्टुडंट व्हेनेशन. काय म्हणणार आहोत त्याला आपण? व्हेनेशन. यस, झाली डेफिनेशन, नो प्रॉब्लेम. शिरा आणि उपशिरांची कशा पद्धतीची रचना आहे. द वेन्स आर इन फॅक्ट कंडक्टिंग स्ट्रँड ऑफ द लॅमिना. आता हे वेन्स म्हणजे नेमक्या कोण आहेत? तर their main function is to conduct a different type of the material. For example, food material, minerals are conducted through that veins, and there is a nutrient also transport. म्हणजे खूप गोष्टी त्यातून ट्रान्सपोर्ट होतात. It is concerned with the conduction of water, mineral salt, food material, and form the structural framework of the. आता काय, किती सोपा आणि साधं. लक्षात घ्या डिअर मित्रांनो, हे जे लीफ आहे, हे जे लीफ आहे, तर याचा संबंध कशाशी आहे, किंवा लीफ म्हणण्यापेक्षा हे जे वेन आहेत त्याच्यावर वेनलेट्स आहेत, त्याचा संबंध कशाशी आहे. माझ्याकडे कॅलोट्रॉपिस, ज्याला मराठीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे, याला रुचकी म्हणतात. रुचकी, रुडकी सुद्धा काही ठिकाणी म्हणलं जातं बेटा. तर हे कॅलोट्रॉपिस आहे माझ्याकडं, आणि या कॅलोट्रॉपिस लीव्स मध्ये आपल्याला क्लिअरली मी ही पकडतोय, तर ही आपल्याला मिड रिब दिसते, वेन दिसते. त्या वेनला उपवेन सुद्धा आहेत अशा पद्धतीनं. पुन्हा त्यांना स्मॉल स्मॉल वेनलेट सुद्धा आहेत, स्मॉल वेसल्स आल्सो प्रेझेंट देअर, किंवा वेन्स आर प्रेझेंट देअर. तर ह्यांच्यामुळे तयार होणारं जे काही नेटवर्क आहे, अशा नेटवर्कला आपण म्हणणार आहेत वेनेशन. ठीक आहे माय डिअर स्टुडंट, आगे बढ़ते. इट इज कन्सर्न विथ द कंडक्शन ऑफ द वॉटर, मिनरल सॉल्ट, फूड मटेरियल, अँड तसेच मुलांनो आणि मुलींनो यांनी काय तयार करतात, तर आपल्याला ते फूड मटेरियल सुद्धा नेताना आणताना दिसतात. नेताना म्हणजे स्पेशली सप्लाय करताना दिसतात. चलो आता बघू यांचं टाइप ऑफ द वेनेशन कसे असणार आहे. टाइप ऑफ वेनेशन, आता माझ्याकडे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे वेनेशन्स आहेत. आता सध्या ह्याच्यावरचं वेनेशन बघणार, चाफा म्हणतो याला आपण. या चाफ्यावरचं जे काही आहे वेनेशन ते वेगळं असणार बेटा. म्हणजे अरेंजमेंट वेनची वेनलेटची बदलली की आपण त्याला वेगळ्या नावाने ओळखतो. ओके ना.
म्हणजे टोटली द टाइप ऑफ दॅट वेनेशन इज डिपेंडिंग अपॉन द अरेंजमेंट ऑफ द वेन अँड वेनलेट ऑन दी लीव्स. ओके, चलो. फर्स्ट ऑफ ऑल रेटिक्युलेट टाइप ऑफ द वेनेशन आहे, रेटिक्युलेट वेनेशन. आता हे रेटिक्युलेट वेनेशन काय आहे त्याची चर्चा करू बेटा आपण. चला मग पुढे जाऊ. आता आपल्याला बघायचे रेटिक्युलेट वेनेशन काय. व्हेन द वेनलेट फॉर्म्स द नेटवर्क ऑफ द वेनेशन. आता हे जे वेन्स आहेत या वेन मेन शीर, उपशीर आणि त्याच्यानंतरच्या छोट्या छोट्या ब्रँचेस, त्यांनी ह्या पूर्ण पानावर कोणत्या पद्धतीचं नेटवर्क तयार केलेलं असेल तर त्याला आपण म्हणतो रेटिक्युलेट. पहिला प्रकार आहे रेटिक्युलेट, ज्याला मराठीमध्ये इफ यू वॉन्टेड टू नो इन मराठी देन वी कॉल देम आपलं रेटिक्युलेट जाळीदार जाळीदार. ठीक आहे, रेटिक्युलेट जाळीदार. वेन नेटवर्क, आता इथं काय तयार केलं वेन तर नेटवर्क केलेलं आहे आणि नेटवर्क आपण त्याला रेटिक्युलेट वेनेशन म्हणतो. फॉर एक्झाम्पल सच अरेंजमेंट ऑफ द लीव्स ऑफ वेन्स सो ऑकर इन लीव्स ऑफ द कॉटिलिडॉनस प्लांट. द्विदल वनस्पती आहे त्याच्या वनस्पतीमध्ये आपल्याला दिसून आले. ऑन द बेसिस ऑफ नंबर, या मिडवेनची संख्या काही कॉन्स्टंट आहे का? नाही. कधी कधी सिंगल मिडवेन दिसते, कधी कधी मोर दॅन सिंगल सुद्धा मिडवेन्स आपल्याला तिथे प्रेझेंट असलेले दिसतात. चलो मग नंबर ऑफ द मिडवेन वर डिपेंड असल्यावर आपल्याला काय करायचे की रेटिक्युलेट वेनेशन इज ऑफ टू टाइप. एक म्हणजे आहे पिन्नेट किंवा त्याला अल्सो नोन ॲज अ युनिकोस्टेट. बघा लक्षामध्ये बेटा, नीट लक्षात घ्या. विथ अ सिंगल मिडवेन, असे प्लांट्स किंवा असे लीव्स माय डिअर स्टुडंट ज्याच्यामध्ये मिडवेन फक्त एकच आहे. सो बिफोर इट्स अ नंबर, फर्स्ट ऑफ ऑल यू शुड नीड टू अंडरस्टँड द मिनिंग ऑफ द वर्ड मिडवेन काय बेटा. मिड याने इन द सेंटर. ही जी दिसते आपल्याला सेंटर मध्ये, या सेंटर मध्ये प्रेझेंट असलेली वेन ही आपल्याला केवळ एक दिसते. मग अशा पद्धतीची एकच जर वेन असेल तर त्याला आपण पिन्नेट किंवा युनिकोस्टेट असे म्हणायचं. आणि त्याचं उदाहरण दिलेलं आहे मँगो आणि पीपल, याने पिंपळ म्हणतो आपण त्याला, त्याच्यात दिसतं. आता दुसरा प्रकार आहे बेटा पाल्मेट किंवा मल्टिकोस्टेट काय आहे. आता एक गोष्ट तर लक्षात आली तुमच्या, पिन्नेट म्हणजे एक होता. पिन्नेट म्हणजे काय होतं? एक होतं. तर आता एक किंवा एकापेक्षा जास्त जर मुलांना आणि मुलींना तुम्हाला प्रॉमिनंट वेन तिथे दिसत असतील तर डेफिनेटली उदाहरणार्थ नाव द्यायचं आणि आपला पाल्मेट किंवा मल्टिकोस्टेट म्हणायचं. पुढे उदाहरण आहे झिझिफस. झिझिफस हे बोरवर्गीय वनस्पती आहे. आता पुढे कन्वर्जंट और डायव्हर्जंट. हे कन्वर्जंट किंवा आहे. कन्वर्जंट म्हणजे काय आणि डायव्हर्जंट म्हणजे काय? आता कन्वर्जंट काय आहे? आता कुठलीही गोष्ट सपोज दॅट डिअर स्टुडंट की मूव्ह टुवर्ड्स वन पॉइंट, एखाद्या विशिष्ट पॉइंट काहीही येत असेल, इकडून पण आले एक फ्रॉम दी एव्हरी डायरेक्शन समथिंग मूव्ह टुवर्ड्स दी वन पॉइंट, एकाच पॉइंटला येत असेल तर आपण अशाला म्हणायचं आहे कन्वर्जंट. आणि त्याला मराठीमध्ये अभिसरण असे सुद्धा म्हणतो, एकत्र येणारा किंवा मिळणारे. आता जसा एखादा चौक आहे, एखाद्या चौकामध्ये रस्त्यावरचा सगळीकडून गाड्या येणार आणि कंपल्सरी त्याच चौकात गाड्या येणार. मग अशा वेन्स अनेक ठिकाणून एकाच पॉइंटला जर येत असतील तर त्याला कन्वर्जंट म्हणा. आणि डायव्हर्जंट म्हणलं की उलट, इट मीन्स दॅट दे आर स्प्रेड इन डिफरंट डायरेक्शन. इफ दे आर स्प्रेड इन डिफरंट डायरेक्शन देन वी कॉल देम डायव्हर्जंट. म्हणजे इट मीन्स दॅट की हे जे काही प्रकार आहेत ते कन्वर्जंट आणि डायव्हर्जंट दोन्ही पण आहेत. आता जायचे पुढं पॅरलल वेनेशनची चर्चा करायला. व्हेन द वेन्स रन पॅरलल टू इच अदर. केळीचं पान वगैरे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर त्याच्यामध्ये काय असतात की वेन अशा पॅरलल रन करणाऱ्या दिसतात. ठीक आहे ना. व्हेन द वेन पॅरलल टू इच अदर, एकमेकाला पॅरलल आहेत. ठीक आहे ना बेटा, एकमेकाला त्या कशा आहेत? पॅरलल आहेत. विथ इन द लॅमिना, आणि त्याला म्हणायचं मग पॅरलल. समांतर, मराठीमध्ये समांतर जातात सगळ्या त्या. अशा पण गेल्या तर समांतर, अशा पण आल्या तर समांतर. ओके. पॅरलल वेनेशन इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मोनोकॉटिलिडॉन. आता मोनोकॉटिलिडॉन याने ज्वार, बाजरा ह्यांनी जे आहेत त्यांना आपण मोनोकॉटिलिडॉन म्हणतो. त्यांची ती उदाहरण आहेत असं ते सांगतात आपल्याला. ओके, इथं उदाहरण दिलेली. इट इज ऑफ फॉलोइंग टाइप. याच्यामध्ये सुद्धा युनिकोस्टेट आहे, त्याला आपण बनाना आणि कॅन्ना म्हणजे करवंद मराठीमध्ये म्हणतो ते आहे. त्याच्यानंतर इथं सुद्धा मल्टिकोस्टेट आहे,
मग मल्टिकोस्टेट मे बी कन्व्हर्जंट किंवा जसं डायव्हर्जंट अगोदर बी बोललो होतो. आणि मल्टिकोस्टेट मध्ये माय डिअर स्टुडंट उदाहरण आपल्याला घ्यायचे की ग्रास आहे, राईस आहे, बांबू आहे. यांचे जर तुम्ही लीव्ज बघितले ना तर ती लीव्ज मुलांना आणि मुलींना तुम्हाला काय दिसतील, वेगळ्या प्रकारची दिसतील. ते मल्टिकोस्टेट दिसून येतात. आलं लक्षामध्ये? चलो आगे बढ़ते हैं आणि पुढे जाऊन आपल्याला हे सांगायचं की हे टाइप ऑफ द लीव्स कसे असतात. पानांचे प्रकार का? हो, पानांचे प्रकार कसे आहेत बघू. टाइप ऑफ लीव्स काय आहेत त्याची चर्चा करू. चलो आगे बढ़ते हैं. बर, ऑन द बेसिस ऑफ इन्सिजन लॅमिना लीव्स आर ऑफ टू टाइप. आता हे लॅमिना जे आहेत ते आपल्याला दोन प्रकारचे दिसतात. इन्सिजन वर डिपेंड आहे. सर इन्सिजन मीन्स काय की त्याचे डिव्हिजन म्हणू आपण. ठीक आहे. पहिलं आहे फर्स्ट सिंपल लीफ. व्हेन द लॅमिना इज एंटायर, लॅमिना हा एंटायर आहे, और व्हेन इन्साइज्ड इन्सिजन डू नॉट टच द मिड रिब. म्हणजे जे इन्सिजन आहे ते डू नॉट टच द मिड रिब, म्हणजे मिड रिबला ते जे इन्सिजन आहे ते टच करत नाही. म्हणजे कळतं इन्सिजन आहेत जे टच करत नाहीत. उदाहरणामध्ये एक मँगोचा पीपल आहे, मँगो आंब्याचं झाड, पीपल आहे आणि पपैया आहे. तर हे इन्सिजनला टच करत नाहीत बेटा हे. ठीक आहे. तर अशा पद्धतीची उदाहरणं आपल्याला सिंपल लीफ, ज्याला साधं पान असं आपण म्हणतो. ओके ना, साधं पान. पुढे आता कंपाऊंड लीफ, संयुक्त पान काय आहे? व्हेन द इन्सिजन ऑफ द लॅमिना रीच अप टू द मिड रिब, म्हणजे ते मिड रिब पर्यंत पोहोचतं. कोण? लॅमिना. आलं लक्षामध्ये? ब्रेकिंग इट इनटू नंबर ऑफ लीफलेट. आता ब्रेकिंग इट इनटू त्याला नंबर ऑफ लीफलेट मध्ये रूपांतर होतं. लीफलेट याने पानांचा छोटा छोटा प्रकार. आणि मग असंच टाइप ऑफ द जे काही हे आहेत आपण ज्याला म्हणतो की लीफ, ती लीफ म्हणजे कंपाऊंड संयुक्त पान असं म्हणून. आणि अगोदरचं कोणतं होतं? सिंपल लीफ होतं, ज्याच्यामध्ये इन्सिजन हे टच करत नाहीत मिड रिबला, आणि कंपाऊंड लीफ मध्ये ते मिड रिबला टच करतात. किंवा ब्रेकिंग इनटू डिफरंट टाइप ऑफ द लीफलेट्स किंवा नंबर ऑफ लीफलेट मध्ये त्यांचं रूपांतर होतं. ओके, पुढे निघू आपण. त्यानंतर पुढच्या मुद्द्याकडे आपल्याला जायचं बेटा. पुढे असं म्हणतोय, अ बर्ड इज प्रेझेंट इन द एक्झिल ऑफ पिटिओल. पिटिओल तर माहिती आहे, यस, ज्याला देठ असे म्हणतो. आणि त्या देठाच्या मध्ये किंवा देठाच्या जवळ एक्झिल्स असतं, आणि त्या एक्झिल मध्ये एक एक्झिल मध्ये बर्ड प्रेझेंट आहे. इन बोथ सिंपल अँड कंपाऊंड लीव्स. तुम्ही म्हणाल एकाच लीफ मध्ये आहे का? नाही नाही, दोन्ही लीफ, बट नॉट इन द एक्झिल ऑफ लीफलेट. पण लीफलेटच्या एक्झिल मध्ये नाही. आता लीफलेट कळायला पाहिजे बेटा. लीफलेट आपल्याला दिसून येतील. हे इथं दिसते मल्टिकोस्टेट. हे अशा पद्धतीची आकृती आहे. याले लक्षामध्ये? आता ह्यांनी काय केलं की जे निघतात ते टच करत नाहीत, टच करत नाहीत. जर त्यांनी टच केलं त्या वेन्सनं, वेनलेटनं मिड रिबला, तर आपण त्याला म्हणतो की बेटा कंपाऊंड लीफ आहेत. आणि जर त्यांनी जर समजा टच केलं, टच नाही केलं, तर आपण त्याला सिंपल लीफ असं म्हणत असतो. पुढे, बट नॉट इन द एक्झिल ऑफ लीफलेट. ओके, जाऊ पुढे. दी कंपाऊंड लीव्स मे बी ऑफ टू टाइप. आता आपल्याला ट्री डायग्राम बनवून घेणं फार गरजेचं आहे. कंपाऊंड लीफचे आपल्याला 2-3 टाइप झालेले दिसतात. त्यापैकी बघू 2 टाइप इम्पॉर्टंट कंपाऊंड लीफचे. पहिला आहे पिन्नेटली कंपाऊंड लीफ. आता याच्यामध्ये पिन्नेटली मध्ये काय घडतं बघून घ्या. इन द पिन्नेटली कंपाऊंड लीफ द नंबर ऑफ लीफलेट आर प्रेझेंट ऑन द कॉमन ऍक्सिस कॉल्ड एज अ रॅचिस. बघा आता हे बघा, इथं माय डिअर स्टुडंट इथे एक आकृती आहे, आणि त्या आकृतीमध्ये आपल्याला रॅचिस दिसतं. आकृतीत रॅचिस नाव आहे रे, लक्षात घ्या रे मुलांनो मुलींनो. दिसते बेटा? हे बघा, इथं माझा कर्सर जातोय, ते रॅचिस आहे. त्या रॅचिसवर काय आहे? इथं पण रॅचिस आहे. काय आहे त्या रॅचिसवर? पिनेटली कंपाऊंड कुणाला म्हणायचं? पिनेटली कंपाऊंड लीफ नंबर ऑफ लीफलेट. सर लीफलेट कुठे आहेत? आता तुम्हाला बघायचं होतं ना लीफलेट. हे का बेटा, हे नंबर ऑफ लीफलेट्स आहेत, बोथ साइडनं प्रेझेंट आहेत, दोन्ही साइडनं पानं. फॉर एक्झाम्पल लीफलेट म्हणजे काय? हे इकडून एक पान आणि इकडून एक पान, अशा पद्धतीनं याला एक लीफलेट म्हणा, याला एक लीफलेट म्हणा,
आणि हे ज्याच्यावर उगवले ते का कॉमन ऍक्सिस वर, सच कॉमन ऍक्सिस इज कॉल्ड ॲज अ रॅचिस असं आपण त्याला म्हणू. रॅचिस रिप्रेझेंट द मिडरिब ऑफ द लीफ. मग आता रॅचिसला मिडरिब कन्सिडर करायचंय आणि एक्झाम्पल दिलेलं आहे त्यांनी नीम मध्ये, नीम यानी लिंब, ठीक आहे ना बेटा, लिंबाचं झाड जे म्हणतो त्यात आपल्याला हे दिसून येतं, ठीक आहे ना. चलो आगे बढ़ते हैं. मग एक्झाम्पल गोल्ड मोहर दिलेला आहे त्यांनी आणि कॅसिया दिलेला आहे. गोल्ड मोहर आणि कॅसिया दिलेला आहे, आपल्याला ते लक्षात घ्यायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर जाऊ बेटा पुढच्या मुद्द्याकडे. आता जायचंय पुढच्या मुद्द्याकडे. गोल्ड मोहर आणि कॅसिया लक्षात घेतलं? हा नक्कीच घेतलं. देर आर ऑफ 4 काइंड ऑफ पिनेटली कंपाऊंड लीव्स. 4 पिनेटली कंपाऊंड लीव्स आहेत, 4. आणि ते 4 पिनेटली कंपाऊंड लीव्स कोणते आहेत बघा. एक आहे इथं दिलेलं, दाखवतो सगळ्यांना बघा, युनिपिन्नेट. हे आकृतीत इथं युनिपिन्नेट आहे. बायपिन्नेट, हे घ्या बायपिन्नेट दिसतं. त्याच्यानंतर माय डिअर हे युनिपिन्नेट आहे, इकडं आलो बायपिन्नेट. त्याच्यानंतर ट्रायपिन्नेट, हे घ्या बेटा ट्रायपिन्नेट. आणि त्याच्यानंतर डिकंपाऊंड असं आपण त्याला म्हणतो, तर हे डिकंपाऊंड दिसून येतं. म्हणजे डिकंपाऊंड म्हणजे असंख्य असं. म्हणजे आता पिनेटली कंपाऊंड लीव्स हे किती प्रकारात सापडले आपल्याला? 4 प्रकारामध्ये. युनिपिन्नेट, बायपिन्नेट, ट्रायपिन्नेट, आणि हे सगळे पानं माहिती आहेत आम्हाला, आमच्या आजूबाजूच्या परिसरात आहे. दुसरा आहे पाल्मेटली कंपाऊंड लीव्स. आता पाल्मेटली कंपाऊंड लीव्स, द लिफलेट आर अटॅच्ड टू द कॉमन पॉइंट. हे जे लिफलेट्स आहेत ते एका कॉमन पॉइंटला माय डिअर स्टुडंट अटॅच होतात आणि कॉमन पॉइंटला अटॅच झाल्यामुळे त्याला आम्ही पाल्मेटली कंपाऊंड लीव्स असे म्हणतो. स्पेशली ते कुठं आहे तर ते टिप ऑफ द पिटिओल, पिटिओलच्या एकदम टिपला, म्हणजे सगळ्यात वर आपल्याला ते दिसून येतं. कुणाच्या रे? त्या आपल्या कुणाच्या तर जनरली टिपच्या, पिटिओल देठाचं जे टोक आहे देठाचं, त्या देठाच्या टोकाला. उदाहरणामध्ये सिल्क कॉटन दिलेलं आहे आपल्याला, आहे ना? हो आहे. पुढे देर आर 5 टाइप ऑफ पाल्मेटली कंपाऊंड लीव्स. आता 5 पाल्मेटली कंपाऊंड लीव्स आहेत. ते कोणकोणते? युनिफोलिएट, बायफोलिएट, ट्रायफोलिएट, क्वाड्रिफोलिएट आणि मल्टीफोलिएट. यायला लागले युनि, बाय, ट्राय, क्वाड्री, हे कळतं 4 पर्यंत. आणि 4च्या पुढे मग मल्टीफोलिएट, हो ना. चलो पुढे जाऊ. पुढचा मुद्दा आहे फायलोटॅक्सी म्हणजे काय? फायलोटॅक्सी, हो म्हणजे मी टॅक्सी फायलो, नाही 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 तसं नव्हे, हो ना, तू टॅक्सी पाहिला असेल, नाही तर अजून काही पाहिलं असेल. चला, फायलोटॅक्सी इज द पॅटर्न ऑफ अरेंजमेंट ऑफ द लीव्स ऑन द स्टेम. ओ हो 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 हो, यस, बरोबर आहे. म्हणजे लीफ कोणत्या पद्धतीने त्या ब्रँचवर आहेत, लीफ कोणत्या पद्धतीने त्या ब्रँचवर आहेत. आता आपल्या समोर इथं आकृती बी आहे माय डिअर स्टुडंट, ही काय नाही का इकडे समोरच आहे ना आकृती, स्क्रीनवर दिसते ना. हे समोर स्ट्रेट कोण आहे? हे स्टेम आहे. आणि इथं बघा पानांची अरेंजमेंट कशी आहे, वेगळी वेगळी, त्याच्यावरून तर त्याचे प्रकार पडतात आणि त्यालाच फायलोटॅक्सी म्हणतात. फायलोटॅक्सी इज द पॅटर्न ऑफ अरेंजमेंट ऑफ लीव्स ऑन द स्टेम ऑर इट्स ब्रँच. एखाद्या ब्रँचवर वगैरे जे आहे त्याला आपण म्हणतो की यांची फायलोटॅक्सी. द मेन पर्पज ऑफ द फायलोटॅक्सी इज टू प्रोव्हाइड द सफिशियंट लाईट टू ऑल लीव्स. व्हॉट इज द पर्पज? हे असं का घडतं? तर मेन पर्पज, त्याचा मुख्य हेतू हा आहे की लाईट शुड बी और सफिशियंट अमाउंट ऑफ द लाईट शुड बी प्रोव्हाइडेड टू एव्हरी लीफ. प्रत्येक पानाला काय पाहिजे आहे? सफिशियंट लाईट पाहिजे. आणि ॲज वी ऑल नो दॅट द लाईट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर फॉर द प्रोसेस ऑफ द फोटोसिंथेसिस. ठीक आहे ना. चलो, दिस इज युजली ऑफ 3 टाइप. हे 3 प्रकार दिसतात. एक आहे अल्टरनेट, आपल्याला दिसते ना समोर आकृतीवर, हे घ्या अल्टरनेट आहे, इकडे अपोजिट आहे, अँड थर्ड वन इज अ व्हर्लड आहे. चलो, अल्टरनेट काय आहे? सिंगल लीफ अराइज ऍट ईच नोड. माय डिअर स्टुडंट, पुन्हा एकदा लक्षात घ्या, प्रत्येक लीफवर एकच काय, प्रत्येक नोडवर एकच लीफ तयार होतं, पण ती प्रकार कोणता आहे? अल्टरनेट मॅनर. फॉर एक्झाम्पल चायना रोज, मस्टर्ड अँड सनफ्लावर, या वनस्पती बघून घ्या रे घरी. मस्टर्ड म्हणजे काय? मोहरी. चायना रोज म्हणजे जास्वंद, आणि सनफ्लावर म्हणजे सूर्यफूल. यांना बघून घ्या ना. नाही का हे आपल्या घरी आजूबाजूला कुठंतरी? नक्कीच माहिती आहे. इकडे बघा ना, आपल्याला तर वरच्या आकृतीमध्ये जाऊ. हे बघा,
इथं हा नोड आहे, या नोडवर एकच, इथल्या नोडवर एकच, इथल्या नोडवर एकच, पण ते अपोजिट साइडनं, म्हणजे ते अल्टरनेट आहे. ते कसे आहेत रे? अल्टरनेट आहेत. एकदा इकडच्या साइडनं, मग थोडं वर इकडच्या, मग पुन्हा इकडच्या. तर सच टाइप ऑफ अरेंजमेंट ऑफ द लीव्स ऑन द स्टेम ऑर द ब्रांच इज कॉल्ड ॲज त्याला अल्टरनेट म्हणा. चलो दुसरे अपोजिट काय आहे? माय डिअर स्टुडंट, इथे एक लीफ दिसतं, बरोबर त्याच्या अपोजिटला दुसरं एक लीव्ज आहे. हे बघा, वर गेलो तर इथे एक लीफ आहे, त्याच्या अपोजिटला दुसरं एक लीव्ज आहे, आणि इकडे पण गेलो की त्याच्या सुद्धा अपोजिटला आपल्याला अजून एक लीफ दिसतं ना बेटा? ठीक आहे ना? तर ही अरेंजमेंट अशा पद्धतीने जर असेल तर त्याला तर मग आता काय, अपोजिट या एका साईडला, इकडच्या एका साईडला, म्हणजे दे आर टोटली अपोजिट ऑफ इच अदर. अशी अरेंजमेंट असेल लीफची ना, तर वी कॉल देम अपोजिट टाइप, त्याला आपण अपोजिट असे म्हणू. ठीक आहे बेटा? चला तर मग पुढे जाऊ. अ पेअर ऑफ द लीव्स अराइज ऍट इच नोड. प्रत्येक नोडवर आपल्याला पेअर ऑफ लीव्स दिसतं. बरं, उदाहरण कॅलोट्रॉपिस आणि गावा याने पेरू सहज बघू शकतो आम्ही. पुस्तकात आहे स्टडीला, आम्हाला अवघड वाटतं, पण प्रॅक्टिकली आय वुड लाईक टू सजेस्टिंग टू एव्हरीवन, हे मराठीमध्ये जर समजून घेतली ना वनस्पतीची नावे, तर त्यांच्या पानांची अरेंजमेंट स्टेमवर कशी आहे ते इझिली वी कॅन अंडरस्टँड दॅट. प्रॅक्टिकल अभ्यास करायला शिका. त्यानंतर आगे बढ़ते हैं. आता वर्ल्ड पायलोटॅक्सी काय आहे? इफ मोर दॅन 2 लीव्स अराइज ऍट द नोड. अरे बापरे, एकापेक्षा जास्त जर लीव्ज अराइज होत असतील, काय होत असतील? अराइज होत असतील, तर अशा वेळेस आपण त्यांना म्हणायचं आहे वर्ल्ड असे म्हणू. आणि त्याची उदाहरण माय डिअर स्टुडंट आपल्याला काय म्हणून द्यायचंय? अल्स्टोनिया आणि नेरियम ही त्याची उदाहरणं द्यायची आहेत. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. तर मग आता हे अल्स्टोनिया आणि नेरियम आपण लक्षात घेणं फार गरजेचं आहे. तर माय डिअर स्टुडंट, आपल्या सर्वांना हा सुद्धा भाग कळलेला असेल असं समजून मी या ठिकाणी थांबतो. In the next video section, we are discussing about the different modification of the leaves. My dear student, once again मैं आप सबसे ये विनती करता हूँ कि किसी भी तरह का सजेशन आप मुझे देना चाहते हो तो आप कमेंट बॉक्स में उस सजेशन को लिख सकते हो. और डेफिनेटली आप सबके सजेशंस या कमेंट्स, जो कुछ भी एडवाइस होगा, मैं उसे इम्प्लीमेंट करने की जरूर कोशिश करूंगा. तो आपल्या सर्वांना गुड बाय. गॉड ब्लेस यू ऑल. ओके.